आपल्यासोबत धैर्यशील मोहिते पाटील आहे. भैयासाहेब, आजचा दिवस किती महत्त्वाचा आहे तुमच्यासाठी? आत्ताच पूजापाठ झालेला आहे, एक ऐतिहासिक दिवस मानला जाईल. निश्चितच आज महत्त्वाचा दिवस आहे माझ्या आयुष्यामधला आणि त्या दृष्टिकोनातून आज मतदान आहे. आणि मला खात्री आहे की माढा लोकसभा मतदारसंघातील जनता ही माझ्या पाठीशी राहील आणि मला भरघोस मतांनी निवडून देईल. या ठिकाणी कोणती मुद्दे आहे असं वाटतं की माढा लोकसभा मतदारसंघातले मतदार जे तुम्हाला त्या मुद्द्याच्या आधारावर मतदान करेल? इथला मुद्दा असा आहे की एकतर आमचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि विजयसिंह मोहिते पाटील साहेब यांनी जे कार्य केले या भागामध्ये, आमच्या कुटुंबाने म्हणजे आमच्या आजोबांपासून शंकरराव मोहिते पाटलांपासून जी कामाची पद्धत आहे, मी गेले 20 वर्ष अकलूजचा उपसरपंच, सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सभापती काम बघितलेलं आहे लोकांनी. त्या विश्वासामुळे होईल. अकलूजच्या सभेत देवेंद्र फडणवीस म्हणाले की माझ्या नादी जे लागले मी त्यांना सोडत नाही. काय त्यांना उत्तर द्याल तुम्ही? साहेब मोठे आहेत. साहेबांचं म्हणजे मी मागेही बोललो की महाराष्ट्रामध्ये एक 5-6 मुख्यमंत्री आहेत. उदाहरणार्थ यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, वसंतदादा, शरद पवार साहेब, त्याच पद्धतीनं विलासराव देशमुख साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांचा जर सगळ्यांचा मुख्यमंत्री कालावधी बघितला तर हे एक विकासाच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राचा सारासार विचार करणारे लोक आहेत. आणि आम्ही सुद्धा फडणवीस साहेबांना भविष्यातलं भाजपमध्ये जे काही नावं घेतली जातात त्यात एक PM च्या रेसमधला व्यक्ती बघतोय. परंतु ह्या मधल्या कालावधीमध्ये आमच्या इथे 2 माणसं आहेत, एक फलटणला आणि एक मानमध्ये. तुम्ही जर चौकशी केली भारतीय जनता पार्टीमध्ये वरिष्ठ लेवलला किंवा आमदार लोकांना, तर ही माणसं कायम सागर बंगल्यावरती सकाळी उठवायला जायची. बहुतेक अंगारा खिशात घेऊन बसत होती ती बरेच दिवस, झोपवायला असायची साहेबांना. म्हणजे सारखं सारखं तेच केल्यावर काहीतरी गैरसमज झालेला आहे साहेबांचा. उत्तमराव जानकर सोबत आहे, किती फायदा होईल असं वाटतं तुम्हाला? नक्कीच फायदा होणार आहे. आमचं ठरलेलं आहे त्यांच्याबरोबर. आणि आज अख्खा माळशिरस तालुक्याची स्वाभिमान जागा झालेला आहे आणि माळशिरस तालुका हा पूर्ण पाठीमागं उभा राहिलेला आहे आणि आम्ही साथीनं काम करायचं ठरवलं तर तसंच पुढे जाणार. महाराजांचे निकाल कुठेतरी पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणावर पुरोगामी परिणाम करेल? नक्कीच करेल. त्याचे परिणाम होणारच आहे भविष्यामध्ये. इथले जे स्थानिक प्रश्न आहे, विशेष करून डाळिंब उत्पादक शेतकरी असेल किंवा ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न असेल किंवा सोलापूर जिल्ह्यातही अनेक ठिकाणी पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल, ते घेऊन काय विजन आहे तुमचं? आमच्याकडे अनेक सिंचन प्रकल्प अधुरे आहेत, अर्धवट स्थितीत आहेत आणि ते परिपूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून पाठपुरावा माझा राहील. या भागात केळीचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन आहे, डाळिंबाचं आहे, द्राक्षाचं आहे. ह्याला फूड प्रोसेसिंग युनिट्स कसे उभा करता येतील, या भागामध्ये मिनी MIDC कशा उभा करतील आणि मिनी MIDCला एक विशेष दर्जा 5 स्टार दर्जा देऊन काही सवलती दिल्या, टॅक्सेशन, पाणी, लाईटमध्ये. आणि या भागातल्या मुलांना जे छोटे उद्योग आहेत ज्यातून फूड प्रोसेसिंग म्हणून मार्केटिंग होऊ शकतं, त्या बाबतीतलं मार्गदर्शन झालं तर नक्कीच एक मोठे उद्योगाबरोबर छोटे उद्योग आणले तर अजून फायद्याच होईल. ते रणजित निंबाळकर जे दावा करतात की 5 वर्षामध्ये त्यांनी रेल्वे आणली, पाणी आणलं, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? त्यांनाच माहिती आहे, कारण का त्यांच्या मोठ्या खूप वल्गना आहेत. 1 लाख कोटी आणले त्यांनी असं कुठेतरी बोलले होते आणि तासाला 1000 कोटी आणले, वर्षाला 1 लाख कोटी आणले. मी आता जवळजवळ 700-750 गावं फिरलो 838 गावांपैकी. तर कुठंच मला ज्या गावात गेलो तिथं सगळ्यांना विचारलं, म्हणलं भागिले 838 केलं तर प्रत्येक गावाला 1000-1200 कोटी निधी यायला पाहिजे होता. कुठंच सापडला नाही त्यांचा निधी. ते स्वतःला टॉप 10 खासदार म्हणून घेतात. एवढ्या सभा कशासाठी लागल्या त्यांना? खुद्द पंतप्रधानांच्या लागल्या, DCM साहेबांच्या 6 लागल्या, गडकरी साहेबांच्या 3 लागल्या, इतर मंत्री आणि आमदार त्यांच्या वेगळ्या लागल्या. एवढा आत्मविश्वास त्यांना होता की मी या भागाचा सिंचनाचा विषय संपवला. ते स्वतःला पाणीदार म्हणून घेतात. 1 लाख कोटी आणले त्यांनी या मतदारसंघात.
तर मग आणि ते देशातले स्वतःला टॉप 10 खासदारांपैकी एक समजतात. तर एवढं काम होतं, तर त्या कामाच्या विश्वासावर ह्यांनी ह्या वरिष्ठ मंडळींना सांगायला पाहिजे होतं, एक सभाबाज झाली तुमची, तुम्ही इतर पडणाऱ्या जाग्यांवर लक्ष केंद्रित करावं. ह्यांनी अख्खं इथे आणून बसवलं. म्हणजे ह्याच्यावरूनच त्यांचा निकाल दिसून येतोय. माढा लोकसभा मतदारसंघाला शरद पवारांचा देखील वारसा आहे, तर त्या वारशाचा किती फायदा होईल आणि ते वारसा टिकवणं एक मोठं चॅलेंज तुमच्या पुढे आहे. माढा मतदारसंघाला नक्कीच पवारसाहेबांचा वारसा आहे. पवारसाहेब 10 वर्ष सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री होते आणि त्या काळापासून सातत्याने त्यांनी या भागातील जनतेशी नाळ जोडलेली आणि त्याचा फायदा साहेबांचं मार्गदर्शन आम्हाला नक्कीच फायद्याच ठरणार आहे. आणि आम्ही नशीब समजतो की साहेबांच्या मार्गदर्शनाखाली 84 वर्षाचा अनुभव आता आम्हाला मिळणार आहे आणि त्याचा उपयोग मनापासून आम्ही सर्वसामान्य जनतेसाठी करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आपण बघू शकतो की हे धैर्यशील मोहिते पाटील होते, त्यांचं कुटुंबीय देखील आपण त्यांना विचारूया, कारण की माढा लोकसभा अत्यंत महत्त्वाचा आहे. ताई, आजचा दिवस किती महत्त्वाचा आहे? आत्ताच पूजापाठ झालेला आहे, कशा प्रकारे तुम्ही साहेबांना शुभेच्छा द्याल? शुभेच्छा माझ्या तर आहेतच, पण जनतेने खूप चांगल्या शुभेच्छा त्यांना दिल्यात, त्याच्यामुळं आजचा दिवस हा विजयाकडं जाणारा दिवस असणार आहे याची मला खात्री आहे. मोहिते कुटुंबियाचा एक वारसा आहे, माढा लोकसभा असेल किंवा माळशिरसमध्ये. यावेळेस काय चित्र राहील, असे कोणते मुद्दे आहे असं वाटतं तुम्हाला की इथले स्थानिक माळशिरसचे नागरिक तुमच्यासोबत उभे राहील? माळशिरस तालुक्यातल्या नागरिकाचा प्रत्येक मुद्दा, मग तो घरगुती असो, घरगुती अडचण असो किंवा सार्वजनिक अडचण असो, प्रत्येकाला कायम पाठीशी राहण्याचं काम हे मोहिते पाटील परिवाराने केलं आहे. त्याच्यामुळं माळशिरसची जनता आम्हाला नक्कीच त्याचा न्याय देणार आहे. ज्या प्रकारे मागच्या काही दिवसामध्ये राजकारण झालं, तुम्ही घरी होत्या, हे राजकारण बघून काय विचार येत होते डोळ्यामध्ये? मी हे प्रत्यक्ष अनुभवलं आहे, त्याच्यामुळं प्रतिक्रिया महाराष्ट्राने दिलेली आहे, मी वेगळी देणार नाही आहे. वाईटच आहे प्रतिक्रिया. राजकारणाची दिशा ही बदललेली आहे आणि चांगलं होत नाही आहे, पण चांगल्याकडे जाण्याचा आज दिवस आहे, त्याच्यामुळं आजपासून चांगलं होणार आहे. धैर्यशील पाटील यांच्या कन्या आपल्यासोबत आहे. एक मिनिट, इकडनं या तुम्ही. आज अत्यंत ऐतिहासिक दिवस आहे, काय वाटतं? तरुण आहात तुम्ही, तरुण मतदारांच्या डोक्यामध्ये काय या निवडणुकीला घेऊन विचार आहे? काय नाही की मत आपलं राईट पर्सनला जावं असंच. कोणते मुद्दे असे वाटतात? तरुण म्हणून तुम्ही काय विचार करता? डेव्हलपमेंट नेशनची. या मतदारसंघामध्ये असे कोणते मुद्दे आहे जे साहेबांसाठी पुढच्या काळामध्ये व्हिजन म्हणून काम करण्यासारखे असं वाटतं तुम्हाला? MIDC आहे, पाण्याचे प्रश्न आहेत, असे बरेच काही प्रश्न आहेत. यावेळेस तरुणांची एक मोठी संख्या मतदार म्हणून आहे, काय वाटतं त्या तरुणांना काय आव्हान करा? जास्तीत जास्त मतदार पहिल्या 2 टप्प्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाल की मताचा टक्का अनेक मतदारसंघामध्ये घटलेला होता. तुम्ही त्यांना जास्तीत जास्त मतदान करण्यासाठी काय आव्हान कराल? की आपलं वोट राईट पर्सनला द्या, विचार करून द्या, आणि ज्यांचं पहिलं मतदान आहे त्यांनी नक्कीच करा. पहिलं हे आठवण म्हणून राहतं, त्यामुळे वाया घालू नका. तर अकलूजचं जे मोहिते कुटुंब आहे यांचा एक वेगळा वारसा आहे, एक इतिहास आहे. आणि आज आपण बघितलं की आजचा दिवस देखील या कुटुंबासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण की माढ्याची जी लोकसभेची निवडणूक आहे अत्यंत अटीतटीची आहे आणि धैर्यशील मोहिते पाटील हे यावेळेस या कुटुंबाकडनं रिंगणामध्ये आहे. कॅमेरामॅन अमोल देशमुखसह तुषार कोहळे, ABP माझा, अकलूज, माढा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.